रामकृष्ण हरी. आम्ही श्री संत सोपान काका पालखी सोहळा रथामागे दिंडी क्रमांक 85 श्री विठ्ठल प्रसाद दिंडी मुढाळे या दिंडीचं आमचं नाव आहे. आणि ही आमची श्री विठ्ठल प्रसाद दिंडी गेले 3 वर्ष झालं या श्री संत सोपान काका यांच्या पुण्यनगरीतून भगवंताकडे म्हणजे पांडुरंगाकडे पंढरीकडे जात असते. यामध्ये आमच्या पंचक्रोशीतील भरपूर आमचे मित्रपरिवार एस टीतील प्रशासनाने आम्हाला भरपूर मदत केली. आमचे 10 कर्मचारी आणि शेतकरी वर्गाने चांगली साथ दिली. हे सर्वजण आम्ही या दिंडीमध्ये सहकुशल आहोत. साधारण दिंडीत किती लोक आहेत? आमच्या दिंडीमध्ये आता 70 लोक आहेत. आणि स्वयंपाकवाली काय आहे, थोडं पाण्याची टँकरची व्यवस्था आहे, सर्व वारकऱ्यांना चार्जिंगची व्यवस्था, जिथले तिथे जेवणाची चांगल्यापैकी व्यवस्था आणि सर्व वारकरी निरोगी राहण्यासाठी आम्ही 500 लिटरची पाण्याची टाकी हे आम्ही एक छोट्या हत्तीमध्ये ठेवलेली आहे. सोबतच असते. ते सर्वांना फिल्टरचं पाणी आम्ही, जेणेकरून कुठलाही वारकरी, आजपर्यंत आम्हाला अनुभव आलेला आहे की फिल्टर पाणी स्वच्छ दिलं तर कुठलाच वारकरी आजारी पडत नाही. दिंडीत साधारण एवढी लोक एकत्र आहेत, काय त्यांचं म्हणजे अनुभव वाटतो तुम्हाला थोडक्यात? आता त्यांचा अनुभव असा आहे की म्हणजे जर घरचं वातावरण असेल तर भावभावाचं पटत नाही, हे सर्व जनतेला माहीतच आहे. परंतु वारीत आल्यानंतर इथं गणगोत्र जन हे सर्वजण विसरतात. हे कोणी नातेवाईक आणि कोण आहे हा पूर्णपणे इथं भेदभाव नाहीसा होतो. आणि या ठिकाणी फक्त माऊली म्हणून प्रत्येकाने एकमेकाकडे बघितलं जातं. आणि त्या अनुषंगाने इथं सर्वजण लहान थोर असो कोणी एकमेकांच्या सर्वजण पाया पडून एकमेकाचं दर्शन घेऊन फक्त माऊलीच हा शब्द उच्चारतात. वारी, आता तुम्ही एवढी वारी करताय तर तरुण जे वारकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल थोडक्यात? तरुण वारकऱ्यांना एकच माझा संदेश, म्हणजे माझा स्वतःचा संदेश असा देऊ शकतो की तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, नटे तरना हरिकीर्तनी. मला काय त्यातलं एवढं काय बोलता येत नाही, पण जर तरणा नटला तरच तो भाग्यवान ठरला जाईल. म्हातारपणी आपल्या हातपायातला अवसर गेल्यानंतर पूर्ण वारी होणार नाही. त्यामुळे जेवढी तरुणपणात वारी होईल त्याचे इतकं भाग्य म्हणजे त्या तरुणाईतच आहे. म्हातारपणीत काही त्याचा उपयोग नाही. पूर्वीची जी वारी होती सुरुवातीपासूनची आणि आत्ताची वारी, ह्याच्यात काय तुम्हाला बदल जाणवतोय का? 100% बदल आहेच. हरिभक्त पारायण गुरुवर्य हैबत बाबांनी ही पालखी सोहळा देहू आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत सुरू केलेला आहे. त्याच्यात बरेच अडथळे आणणारी लोकही आहेत, नाही असं नाही. पण त्यातूनही ह्या साधू संतांनी हिंदू परंपरा, महाराष्ट्राचा प्राण टिकावा म्हणून हे वारीची परंपरा सलगतेने चालू ठेवलेली आहे. आणि पहिल्या लोकांना अन्न पाण्यापासून तकलीफ म्हणजे मिळतच नव्हतं. आणि आता अन्न इतकं आहे की लोक ते नको मानतात. आम्हाला नको भरपूर झालं आहे आता, पण इतकं लोकही पुण्याच्या वाटेने चालणारी लोक आहेत, त्याच्यामुळे लोकही भरपूर प्रमाणात मदत करतात. एका वाक्यात वारी म्हणजे काय सांगतात? वारी म्हणजे थोडक्यात आपण ज्या पद्धतीने आपल्याला आता हे नेटवर्कचं युग आहे आता चालू, जसं मोबाईलला चार्जिंग आज केलं तरच तसं दिवसभर चालतं, तसं ही वारी केली ना तरच हे माणसाचा प्राण 12ही महिने चालू शकतो. रामकृष्ण.